लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 12. माझ्या दिशेसोबत कॉफी प्यायलीस आणि इकडे आम्ही बघा कॉफी सोडा पाणी पण पित नाही सोबत. दक्षचं खट्टू मन म्हणालं. कॉफी ठीक ठीक होती हां, पण गप्पा मात्र मस्तच झाल्या. दीक्षा मुद्दाम त्याला जळवत म्हणाली आणि दक्षने पराठ्यासोबत आलेली अख्खी मिरची तोंडात कोंबली. आता पुढे. हा, दक्ष महाराज जिभेवर वारा घालायला लागले. चांगलाच जाळ उठला होता बरं का. अरे वेडा आहेस का? नाही म्हणजे तुझा स्क्रू गळून पडलाय ते माहिती आहे मला, पण असं का करायचं? ठेव ते बाजूला. दीक्षा काळजीने त्याच्याजवळ गेली आणि तिने पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडाला लावला. दक्षने गटागटा पाणी प्यायलं, पण त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. चक्रमादित्य कारखानीस लक्ष कुणीकडे असते तुझं? दीक्षा वैतागली. दक्ष पराठ्याचा लास्ट घास घेणार तोच तिने प्लेट ओढली. नाकाला गळती लागले करतोय आणि वर अजून पराठा खातोय. राहू देत ते. जा हात धू, मी आईस्क्रीम आणले तुझ्यासाठी. जा पळ. दीक्षाने ऑर्डर दिली आणि दक्ष तोंड वेंगाडत वॉशरूममध्ये गेला. दीक्षाने रघुला टेबल क्लीन करायला लावलं आणि आईस्क्रीमचा टब आणायला लावला. दक्ष बाहेर येऊन चेअरवर बसला. अजूनही तोंडात आग होतीच. घे तुझं फेवरेट सीताफळ. दीक्षा हसली. नकोय मला. दक्षने तोंड वाकडं केलं. हे बघ तोत्या कारखानीस. दीक्षा बोटं नाचवत होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर दर्शनचं नाव पाहून दीक्षा आणि दक्ष दोघांची तोंड वाकडी झाली. दक्षने मान झटकली. दीक्षाने फोन स्पीकरवर टाकला. बोल दादा, ती शांतपणे म्हणाली आणि दक्षचे कान टवकारले. बोलायला काय बाकी ठेवलेस तू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोललीस तू अवनीशला? मुळात गरज काय होती तुला त्याला भेटायला जायची आणि हे सगळं सांगायची? नसता शहाणपणा. पलीकडून दर्शन खेकसत होता. दीक्षा शांतपणे त्याचा आरडाओरडा ऐकत होती आणि दक्षच्या कानांचे अँटिनिया एलियनसारखे उभे राहिले होते. हे बरं आहे तुझं दादा. म्हणजे तुम्ही त्याला काही बाई सांगणार ते चालतं आणि मी जाऊन माझी बाजू क्लिअर केली ते मात्र चुकीचं. हे कहा का न्याय है? दीक्षाने विचारलं. कुछ तो गडबड हे दक्ष. पलीकडून भुंगा वाजतोय म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर झाले. दक्षचं मन निराशेच्या ढगामागून हसत डोकावलं आणि नकळत त्याने आईस्क्रीमचा टब उघडून त्यात चमचा खुपसला. कान मात्र फोनकडे होते. मूर्ख मुली, काय केलंस तू? तू डायरेक्ट त्याला नकार देऊन आलीस? दर्शन ओरडला आणि दक्षने आईस्क्रीमचा बकाना भरला. आईस्क्रीमसारखं त्याचं मनही गारगार झालं होतं. हे बघ दादा, तो भलेही एक माणूस म्हणून चांगला असेल, पण मी ऑलरेडी तुम्हाला वॉर्न केलं होतं. मला अवनीश फवनीशमध्ये इंटरेस्ट नाही आहे. दीक्षा स्पष्ट शब्दात म्हणाली. जिओ रे मेरी लैला. दक्षचं मन उड्या मारायला लागलं. दीक्षा, अति होतंय तुझं. दर्शन चिडला होता. जा तिकडे. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागासोबत अतिदुष्टता विभाग सुरू केला आहे ना, या सल्ल्याला सगळ्यात आधी ॲडमिट करेन मी. दक्षचं मन रागावून म्हणालं. दादा, मला माहीत नाही तुला अवनीशने काय सांगितले काय नाही, पण माझं ठरलंय आणि त्यात बदल होणार नाही. तू शांत झालास की बोलू आपण. तिने कॉल कट केला आणि खोल श्वास घेतला. हाय मेरी परम परम सुंदरी. दक्षचं मन डोलायला लागलं होतं. त्याने दीक्षाला मनातल्या मनात कितीतरी झप्प्या पप्प्या दिल्या होत्या. आत्ता कुठे त्याचा जीव शांत झाला होता. मलाही दे आईस्क्रीम, दीक्षा म्हणाली आणि तिने हात पुढे केला. दक्षने कसंनुसं हसत रिकामा टप तिच्या हातावर ठेवला. अरे भस्म्या, अर्धा किलोचा टप गट्टम केलास तू? दीक्षा डोळे वाटारात म्हणाली. ते मी मागवतो हवं तर, दक्ष सावरत म्हणाला. अधाशी कुठला, राहू देत, मी घेऊन जाईन घरी जाताना, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. दिशू, दक्षने प्रेमाने हाक मारली. आता काय? तिने वैतागत विचारलं. काही नाही, असंच, दक्ष खुशीत म्हणाला. मंदेश्वर, दीक्षा पुटपुटली आणि तिने त्याला लूक दिला. दक्ष मात्र 7व्या आसमानाची सफर करत होता. दीक्षा, फोनमध्ये मेल्स चेक करणाऱ्या तिला दक्षने हाक मारली. येस, बोला. तिने फोन बाजूला ठेवला. तुझं काम कसं सुरू आहे? त्याने अचानक विचारलं तसं दीक्षाला आश्चर्य वाटलं. मस्त, पण तू का आज अचानक विचारतोयस? दीक्षा म्हणाली. तुझा काय प्लॅन आहे? आय मीन बँगलोरमध्येच कंटिन्यू करणारेस की रिलोकेट व्हायचा विचार आहे? दक्ष तिचा अंदाज घेत होता. घुमून फिरून कशाला बोलतोयस? काय ते स्पष्ट विचार. ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. ओके, सिम्बायोटिकचं नाव ऐकलंयस ना? त्याने विचारलं. ऑफकोर्स, दॅट्स ऑफिशियली अ पार्ट ऑफ DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाऊ, दक्षने सांगितलं. रिअली? अमेझिंग, कॉंग्रॅट्स. दीक्षाला ऐकून आनंद झाला होता. थँक्स. ॲक्च्युली आपण बँगलोरमध्ये नवीन टीम हायर करतोय आपल्या एका US क्लायंटसाठी, पण ते होईपर्यंत इथलीच टीम काम सांभाळते.
अनुप आणि कार्तिक मॅनेज करतायत, पण अनुपवर खूप लोड येतोय. सो अजून एक प्रोजेक्ट मॅनेजर हायर करायचा विचार आहे. तुला आवडेल परत एकदा DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा भाग व्हायला? त्याने विचारलं आणि दीक्षा त्याच्याकडे पाहत राहिली. ॲक्च्युली दक्ष, मी अजून तसा काही विचार नाही केला. म्हणजे मलाच माहीत नव्हतं ना मी कधी मुंबईत परत येईन ते. माझ्या कंपनीसोबत बॉन्ड आहे 2 वर्षाचा. सो मला अजून 2 महिने तरी जॉब स्विच करता येणार नाही आहे. अदरवाईज हा मौका मी नसता सोडला. दीक्षा हसत म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम. बट तुझा जेव्हा विचार पक्का होईल तेव्हा आय एम हिअर. दक्ष इनडायरेक्टली हिंट देत म्हणाला तशी दीक्षा गालातल्या गालात हसली. बरं निघू मी, माझा कॉल आहे संध्याकाळी, दीक्षा म्हणाली आणि दक्षला बाय करून घरी निघून गेली. दिशू, अजून किती तडपवणार आहेस यार मला? 2 वर्ष तुला प्रत्येक क्षणाला मिस केले दिशू. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. परवा आपली ॲनिव्हर्सरी आहे. माहीत नाही तुझ्या लक्षात तरी असेल की नाही. का लक्षात ठेवशील म्हणा. तुझ्यासाठी तर तो दिवस सगळ्यात वाईट होता ना. आय एम सॉरी दिशू, मी खूप त्रास दिला तुला. बट आय लव्ह यू यार, आय रिअली डू. दक्षचे डोळे भरून आले, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि कामात गुंतवून घेतलं. दीक्षा घरी आली तेव्हा अनुराधा हॉलमध्ये बसल्या होत्या. तिला पाहून त्यांनी स्माईल दिली. आलीस दिशू, त्या म्हणाल्या. हो आई, तुम्ही जेवलात, तिने विचारलं. नाही, थांबले तुझ्यासाठी, त्या हसून म्हणाल्या. कशाला आई, तुम्हाला औषध घ्यायचं असतं, जेवून घ्यायचं ना, दीक्षा म्हणाली. चालतं ग कधीतरी, अनुराधांनी डोळे मिचकावले. दीक्षाचं डायनिंग टेबलकडे लक्ष गेलं. तिकडे बरीच सजावट दिसत होती. ती उठून तिकडे गेली. आई, वाव, आज काही खास आहे का? गाजर हलवा, तिने झाकण उघडत विचारलं. हो तर, मागून आवाज आला आणि दीक्षा चमकून मागे वळली. समोरच्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आत्या, ती धावतच त्यांच्याजवळ गेली. तुम्ही कधी आलात, तिने त्यांच्या पाया पडत विचारलं. तासभर झालाय, तुला सरप्राईज द्यावं म्हटलं. वहिनींकडून कळलं तू मुंबईत आल्याचं, मग विचार केला चला आपणही भेटून येऊया. आता तुला तर काही घरी यायला वेळ नाही आहे. अनघा आत्या तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या. तसं काही नाही आत्या, तुम्हाला तर माहीतच आहे ना सगळं, दीक्षा मान खाली घालत म्हणाली. जे झालं ते झालं बाळा, कशाला त्याचा विचार करायचा. पूर्ण आयुष्य पडले तुम्हा दोघांसमोर. आता मात्र परत वेडेपणा करू नका, कळलं ना, आत्या तिचा हात हातात घेत म्हणाल्या. हो आत्या, दीक्षा त्यांच्याकडे पाहून हसली. आणि हो, मी तुझ्याच टीममध्ये आहे बरं का, सो माझी फुल परमिशन आहे तुला. छळ त्या दक्षला काय छळायचं ते, आत्या डोळे मिचकावत म्हणाल्या. नक्कीच, दीक्षा मिस्किल हसली. तिघींनी गप्पा मारत जेवण आवरलं. दीक्षा नाता काकांना मदत करून किचनमधून बाहेर. दिशू, काही विचार केलास का कसं प्रपोज करणार आहेस त्या शुंभाला, आत्या हसून म्हणाल्या. नाही ना आत्या, खूप विचार करते. कुछ हटके होना चाहिए, पण सुचेना. असं गुळमुळीत आय लव्ह यू कसं म्हणायचं ना, धमाका तर हवाच, दीक्षा विचार करत म्हणाली. मी सजेस्ट करू का? बघा म्हणजे पटते का ते, आत्या म्हणाल्या. सांगा ना, दीक्षा एक्साईट होत म्हणाली. मला काय वाटते ना, असं म्हणत आत्यांनी त्यांच्या डोक्यातले विचार दोघींसमोर मांडले. आयडिया तर भारीच होती. त्यावर तिघींचं जोरदार डिस्कशन झालं आणि एका फायनल आयडियावर शिक्कामोर्तब करत तिघे आपापल्या रूम्समध्ये गेल्या. संध्याकाळी दक्ष खुशीत घरी आला. दीक्षाला पाहायची ओढ त्याला चेन पडू देत नव्हती. तो आला तेव्हा अनुराधाबाई हॉलमधल्या सोफ्यावर तोंड पाडून बसल्या होत्या, तर समोरच्या सोफ्यावर बसलेली दिव्या मुसमुसत होती. आई, दिव्या काय झालं, तुम्ही दोघी अशा का बसलायत? आणि दिव्या, तुला रडायला काय झालंय, दक्षने काळजीने विचारलं. दादा, वहिनी, दिव्या हुंदका आवरत म्हणाली. वहिनीचं काय, आय मीन दीक्षाचं काय, काय झाले सांगाल का? आणि दीक्षा कुणीकडे आहे? दिशू, दिशू, त्याने दोघींकडे पाहत आवाज दिला. गेली ती, मागून दमदार आवाज आला तसा तो दचकला. त्याने वळून पाहिलं आणि समोर आत्यांना पाहून त्याचे डोळे मोठे झाले. आत्या, तू कधी आलीस, त्याने विचारलं. दुपारीच आले, आणि आल्या आल्या छान सरप्राईज मिळालं हो मला, आत्या गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या. कसलं सरप्राईज, दक्षने नकळून विचारलं. ती मुलगी का आली आहे परत, आत्यांनी आवाज चढवत विचारलं. आत्या, तिचं नाव दीक्षा आहे, दक्ष म्हणाला. तीच ती, तिचं नावही घ्यावंसं वाटत नाही मला. तिची हिंमत कशी झाली या घरात पाऊल टाकायची, आत्या गरजल्या. आत्या, काय बोलतेस तू हे, तुला तर दीक्षा आवडत होती ना, किती कौतुक करायचीस तिचं, आणि मग अचानक काय झालं, दक्षने गोंधळून जात विचारलं. दिवस आणि माणसं बदलतात दक्ष, वाटलं नव्हतं ती अशी तुला अर्ध्यात सोडून निघून जाईल. जरा बघ स्वतःकडे, काय अवस्था करून घेतलीस या 2 वर्षात, आणि तेही त्या पोरीसाठी. तिला काही देणं घेणं तरी आहे का त्याच्याशी, आत्यांनी तोंड वाकडं केलं.
आत्या, काय झाले तुला आज? एक मिनिट. दीक्षा गेली म्हणालीस तू मगाशी? कुणीकडे गेली ती? असं कसं जाऊ दिलं तुम्ही तिला? त्याने तिघींवर नजर फिरवली. दिव्या आणि अनुराधा मान खाली घालून बसल्या होत्या. मग काय करायचं होतं? मखरात बसून पूजा करायची होती तिची? हे बघ दक्ष, झाली एवढी नाटकं पुरे झाली. एवढे दिवस तुझं ऐकलं मी, पण आता मुळीच ऐकणार नाहीये. मीच तिला जायला सांगितलं या घरातून. आणि बरंच केलं म्हणेन मी. कशाला हवेत असली लोक आपल्या आयुष्यात? आत्या चिडक्या आवाजात म्हणाल्या. आत्या, दक्षचं डोकं सटकलं. मी किती वेळा सांगितलं म्हणजे तुम्हाला समजेल. माझं फक्त आणि फक्त दीक्षावर प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्यात कुणालाच जागा देणार नाहीये. शेवटचं सांगतोय. दक्षाचा आवाज चढला. त्याचे डोळे आग ओकत होते. आवाज खाली करायचा. आत्या कडाडल्या तसा तो एकदम शांत झाला. कधीच पाहतेय सारखा आपल्या तिच्या नावाचा जप लावलाय. एवढं काही सोनं लागलं नाहीये त्या पोरीला. विसरू नकोस, तुझ्या बाबांनंतर या घरात जर कुणी मोठं असेल तर ती मी आहे. वयाचा मान राखायला शिक जरा. यापुढे मी म्हणेन तेच होईल या घरात, समजलं? आत्यांनी जरबेने सांगितलं. आत्या, पण दक्ष बोलत होता की आत्यांनी त्याला हात दाखवला. माझं बोलून झालेलं नाही आहे अजून. नीट एक दक्ष. तुझ्यासाठी मी मुलगी पाहून ठेवली. उद्या ती मंडळी यायची आहेत आपल्या घरी. तेव्हा कुठलाही आवाज न करता निमूटपणे ऑफिसमधून हाफ डे घरी यायचं, आत्या म्हणाल्या. जमणार नाही, दक्ष करारी आवाजात म्हणाला. जमवावं लागेल. फाजील कारणं देऊन स्वतःचा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस. आणि नसेल जमत तर यापुढे या घरची पायरीही चढत नसते मी. आत्या म्हणाल्या तसं दक्ष आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.